वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य हरिभक्तपरायण रावसाहेब दादा बापू लोहार महाराज सोनवडेकर आषाढी वारी पायी दिंडी सोहळा 2025 या औंदाची वारी लय भारी। कृष्ण हरी, माझं नाव अर्णव संजय कुंभार आहे। मी हे सर्व मुलांनी शिक्षणासोबतच आपली संस्कृती व अशी जपावी ही मी सगळ्यांना विनंती करतो। अक्काताई श्रीरंग पाटील, हॅलो। या दिंडीत आल्यापासून आम्हाला चांगला अनुभव आलाय। आम्ही दिंडीत पायवारीला प्रत्येक वर्षी जातो आणि आम्हाला चांगला अनुभव आलाय आणि चांगलं आपली माणसं दखल घेतात। देवाचं पण चांगलं महत्त्व कळतं, आपलं जीवाला पण सुख आहे, सुखी आम्ही समाधानीत आहे। काय तसं बेकार नाही, काही दिंडीत चांगला अनुभव असतो आणि पायवारी चालायला काय पाय बी दुखत नाही तर काय नाही। इतकं वय झालंय तरी पण आपलं आम्ही चालतो, तसं काही नाही। धन्यवाद। सायकल प्रवास करून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणारे धाडशी महिला। रामकृष्ण हरे। सुनीता राहुल पवार, ईश्वरी गोशाळा कडेगाव, सायकलवरून आले। आतापर्यंत 100 किलोमीटर अंतर पार पडले। तुम्हाला ही ऊर्जा कुठून मिळाली? सायकलवरच जावं पंढरपूरला असं का वाटलं तुम्हाला? कारण का बऱ्यापैकी महिलांना आणि शेतकरी वर्गाला खूप दिवस 8 दिवस 10 दिवस जाणं जमत नाही आणि सायकलनं पूर्णपणे व्यायाम होतो आणि लवकर वारी होती आणि शारीरिक घामानं आपल्या कष्टानं पंढरीपर्यंत जाण्याचा जो आनंद असतो तो मोठ्या गाडीत बसून जाण्यात नसतो। म्हणून आम्ही ही तरुणांना आणि महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही ही वारी केली। गोशाळा तुम्ही म्हटलात की गोशाळा आमच्या इकडे, तर गोशाळेबाबत थोडंसं सांगा की त्याच्यापासून काय फायदे होते? कारण अलीकडे गरज आहे ती काळाची गरज, गाय वाचवणं ही काळाची गरज आहे, ते तुम्ही सत्कार्य करताय, त्याबद्दल थोडक्यामध्ये सांगा। जी गाय हिंदू धर्मामध्ये पूजली जाते त्याच्याविषयी माणसांच्यामध्ये जागरूकता कमी आहे, पण आम्ही स्वतः गायी सांभाळून त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवतो, ते बाहेरच्या देशातही जातात आणि शेतकऱ्यानं फक्त शेती करून आपलं गुजारण न करता त्याच्याबरोबर जोडधंदा आणि आपल्या धर्मात पूजली जाणारी प्रत्येक शेतकऱ्याने एक जर गाय सांभाळली तर नक्कीच आपल्या धर्मातील गायचं संरक्षण होईल व आरोग्य पूर्णपणे सुदृढ राहील। निश्चितच, कारण गाय ही पवित्र आहे, सर्व देवतांचा वास त्यामध्ये आहे आणि आई समान आहे आणि तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही करताय। खरोखर धन्यवाद तुम्हाला। आणि एवढ्या म्हणजे कडेगावपासून पंढरपूर निघाला जवळजवळ 200 किलोमीटरचं अंतर असेल किंवा 150 किलोमीटरचं अंतर, हे तुम्ही सायकलद्वारे पार करण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि यशस्वी प्रयत्न तुम्ही करत आता इथपर्यंत आला, थोडक्यामध्ये राहिले। धन्यवाद माऊली। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माझे नाव अधिक शंकर जाधव। या सोनवडे ते पंढरपूर या दिंडीतून आम्ही ह्या वर्षीच फक्त पायीवारीसोबतच आलेलो आहे आणि त्यासोबत आम्ही हे जेवणाचा आस्वाद हा आमच्या भाविकांनी हा करून देण्याचा आम्ही उपक्रम असा राबवलेला आहे। तरी हां, असा आनंद वाटतो, एकदम असं वाटतं की वातावरण खुल्लं आणि सर्व भाविक सोबत असल्यामुळे आम्हाला असा आनंद जेवण करण्याचा आनंद असा वाटतो आणि ते आवडीने ते भाविक खातात। तुमच्या हातून येणारे भाविक म्हणजे साक्षात पंढरीचे पांडुरंग हां, आणि यांना तुमच्या स्वादिष्ट भोजन हां मिळालं। हां,
आमचंही भाग्य आणि तुमचंही भाग्य हां, आहे असं बरोबर. म्हणायला काही हरकत नाही. हो. खूप सुंदर. आणि आम्ही तुमच्या जेवणाचा आस्वाद घेतलाय. हां फार चविष्ट आहे. तुमच्या हाताला चव आहे आणि आम्हालाही आल्यामुळं आम्हालाही तुमच्या हाताची चव कळाली. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. दारात उभी आहे मोटर कार. माझे नाव प्रतिभा संग्राम कुंभार आहे आणि आज मी इथे वारीला उपस्थित आहे. वारीचं हे दृश्य पाहून खूपच मन भरून गेलेलं आहे. प्रचंड लोक वारीला येतात आणि आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होतात. खरंच ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे भारावून जातो आणि जे काही आपल्या लोकांचे जे काही आजार वगैरे असतात ते आपल्याला ह्या वारीमध्ये दिसूनही येत नाहीत. असे बरेचसे लोक असतात की जे आजारांनी त्रस्त असतात, पण ह्या वारीमध्ये येऊन ते त्यांचं सर्व विसरून आणि विठ्ठलामध्ये दंग झालेले असतात. अशा वारकऱ्यांना माझे मनापासून आभार आहे आणि सगळ्यांनी या वारीचा आनंदाचा लाभ घ्यावा ही अशी विनंती आहे. सगळ्यांनी वारीचे जे दर्शन आहे, पण विठ्ठलाचे जे दर्शन आहे ते सर्वांनी मनपूर्वक इच्छेने करावे अशी विनंती आहे. रामकृष्ण.